जळगाव शहरात प्रशासनाने डोळे झाकून अपार्टमेंट व बिल्डिंग मालकांचा बेकायदेशीर खेळ सुरू ठेवलाय। आरटीओ ऑफिस ते डी मार्ट पर्यंतच्या मुख्य रस्त्यावर प्रत्येक वळणावर प्रत्येक चौकात कुठेतरी एकतरी अपार्टमेंटचं बांधकाम सुरू दिसतंय। रेती, सिमेंट, विटा, खडी, लोखंडी सळ्या हे सर्व रस्त्यावरच साठवलेलं। सणासुदीच्या काळात खरेदीसाठी शहरात येणाऱ्या नागरिकांची गर्दी आणि या बांधकामाच्या कारणाने झालेला अडथळा यामुळे हा रस्ता अक्षरशः वाहतुकीचा कोंडा मार्ग झालाय। शहरातील वस्त्यांमध्ये नवबांधकाम व्हायला हरकत नाही, विकासासाठी ते आवश्यकच आहे, परंतु हे बांधकाम करताना कोणती दक्षता घ्यावी हे जर महापालिका आणि बिल्डिंग मालकांना कळत नसेल तर तो विकास नव्हे तर शहराचा भकास आहे। तत्कालीन आयुक्त विद्या गायकवाड यांनी परिपत्रक काढलं होतं की शहरातील बांधकामे चालू असताना रस्त्यावर कोणी बांधकाम साहित्य टाकलं तर त्यांच्यावर कारवाई करावी किंवा त्यांनी परवानगी घेऊन रीतसर भाडं वसूल करावं। पण नगर रचना विभागाने तो परिपत्रक बहुधा फोटो फ्रेममध्ये बसवून ठेवला असावा, वापर मात्र झालेला दिसत नाही। आरटीओ ऑफिस पासून डीमार्ट पर्यंतच्या रस्त्यावर बऱ्याच अपार्टमेंटला वाहनांना पार्किंगची सुविधा नसल्यामुळे ते थेट रस्त्यावर पार्क होतात। महापालिकेने मागील वर्षी दुकानदारांना तळमजल्यावर पार्किंगची सुविधाची सक्ती केली होती आणि काही दुकाने सील केले होते, पण आज परिस्थिती जैसे थे झाली आहे। महापालिकेची नगररचना विभागाची कशी बनवाबनवी चालते हे आपण पाहतच आहोत। आरटीओ ऑफिसच्या मुख्य रस्त्यावर काही इमारतींना पार्किंग आहे तर काहींना नाही। मग या इमारतींना इंजिनियर साहेब कंप्लीशन सर्टिफिकेट देतात कसे, की नगररचना विभागात काही कंप्लीशन दुसऱ्याच प्रकारचं चालू आहे का, हा संशोधनाचा भाग आहे। दसरा, दिवाळी यासारख्या सणांमध्ये दरवर्षी वाहनांची खरेदी होऊन संख्या वाढत चालली आहे, पण अपार्टमेंट पार्किंगच्या जागा मात्र गायब होताना दिसत आहेत आणि असलेली पार्किंगची जागा व्यावसायिक वापरासाठी सुरू आहे। अशामुळे वाहने रस्त्यावर पार्क होतात आणि छोटे मोठे अपघात होत असतात। आपण फिटनेस सेंटरमध्ये यायचे, पण नागरिकांच्या फिटनेसची काळजी कोण घेणार? तोंडाला मेकअप करायला आमच्याकडे या आणि अपघात होऊन थोबाड फुटलं की डॉक्टरकडे जा, अशी परिस्थिती बघायला मिळते। या महाशयांनी तर रस्त्यावरच शोरूम उघडून वाहने विकण्याचा धंदा सुरू केलाय। अभिनेता अक्षय कुमार यांच्या जाहिरातीत दाखवल्याप्रमाणे रस्ता किसी के बाप का नहीं है असा सीन पाहायला मिळत आहे। आपकी और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप की नहीं है। बीजेपी कार्यालयाला सुद्धा पार्किंगची सुविधा नाही। पुढे डॉक्टर महाशय यांनी कशी पार्किंग केली आहे आपण हे या व्हिडिओद्वारे बघू शकता। मनपा आयुक्तांनी इमारत पार्किंग संदर्भात तात्काळ लक्ष देऊन अशा नियमभंग करणाऱ्या मनपा इंजिनियर आणि बिल्डिंग मालकांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होतीये।